तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण पाहिलं की आता इथे ईश्वरी अर्णवचं लग्न झालं, आजीने आणि मामीने ईश्वरी त्यांना पसंतच नाही हे सुद्धा सांगितलं, तर प्रत्येक वेळेस आता त्या तिला सतवण्यासाठी त्रास देण्यासाठी प्रयत्नही करत असतात। त्या दोघी तिला सतवत असतात, त्रास देत असतात, पण ती त्या दोघींना काही उलट उत्तरं देत नसते, शांतपणे त्यांचं सगळं ऐकून घेत असते। कारण अर्णवने जरी तिच्याशी लग्न केलं असलं तरी याआधी तिचे या घराशी चांगले संबंध होते, पण आता अंजलीताई ही गोष्ट नोटीस करत चाललेली असते की घरामध्ये रोज नवनवीन काहीतरी सुरू असतं, रोज नवीन भांडणं, रोज नवीन वाद। मामी आणि आजी सारख्या ईश्वरीला काही ना काहीतरी बोलत असतात, ती त्यांना उलट उत्तरं देत नाही, ती ऐकून घेते। त्या जितकं बोलतात तितकं सगळं शांतपणे त्यांच्यासमोर ऐकते आणि नंतर चिंटू आला की त्याच्याशी भांडते आणि चिंटूसुद्धा कामातून आलेला असतो, त्या दोघांमध्ये वाद होतो आणि परत भांडणं पेटतात आणि शेवटी चांगलं मात्र काहीच होत नाही। घरामध्ये फक्त क्लेश, फक्त वाईट गोष्टी घडत आहेत। एवढी नेगेटिव्हिटी चांगली नाही, घरात काहीतरी चांगलं घडायला पाहिजे। कमीत कमी ईश्वरी आणि अर्णवच्या बाबतीत जरी घडत नसलं तरीसुद्धा कमीत कमी घरातलं वातावरण बदलेल असं काहीतरी। पण कसं बदलेल घरातलं वातावरण हा प्रश्न आता अंजलीला पडलेला असतो। तिला सुचत नसतं की आता काय करावं जेणेकरून घरातलं सर्व पूर्वीसारखं होईल। ते विचार करते की जाऊ दे, राजेशनं कॉल करते, मे बी ते काहीतरी सुचवतील आणि म्हणून मग आता ती राजेशला कॉल करते, पण राजेश हा तिचे फोनच उचलत नसतो, कारण तो राकेश होऊन ईश्वरीच्या आईवडिलांना कसं गंडवायचं यामध्ये व्यस्त झालेला असतो। त्याला सुचत नसतं की काय करायचं। आता इकडनं अंजली त्याला कॉल करत असते, राजेश फोन उचलत नसतो आणि त्यामुळे मग मात्र आता अंजलीला टेन्शन येत चाललेलं असतं की नेमकं सुरू काय आहे, राजेश माझा एकही फोन का उचलत नाही म्हणजे याआधीसुद्धा कामात ते व्यस्त असायचे, पण कमीत कमी माझे फोन वगैरे तरी उचलायचे, आता अचानक काय झालं असेल। ती हा विचार करतच असते, इतक्यात तिला आठवण येते ती राजेशची। मग ती आता तिच्या लग्नाच्या वेळेचा अल्बम काढते आणि अल्बम बघत बसलेली असते। त्यामध्ये ती आता राजेशच्या आश्रमातली लोक, त्याचबरोबर लहानपणीचा अर्णव, लहानपणीचा आकाश यांचे फोटो बघत असते। तिला त्यांचं लहानपण आठवत असतं, इतक्यात तिच्यासमोर फोटो येतात, ते म्हणजे त्या दोघांच्या लग्नानंतर खेळलेले खेळ। मग आता अंजलीला एक उत्तम आयडिया सुचते। त्यावर आता अंजली ही अर्णवला बोलवते आणि अर्णवला आता ती सांगत असते की हे बघ, सारखं भांडण करून सारखा वाद घालून गोष्टी सुधरत नाहीत ना। त्यावर अर्णव तिला सांगतो की मग मी काय करू, आता मी प्रत्येक वेळेस ऑफिसवरून आल्याच्या नंतर जर मी घरामध्ये भांडणच ऐकली तर अर्थात ताई भांडायला भांडं लागतं, भांडण होतंच। त्याबरोबर लगेचच आता अंजली म्हणत असते, तुझी प्रत्येक वेळेस माझं तेच खरं करण्याची जी सवय आहे ना त्याच्यामुळे भांडण होतं। त्यावर अर्णव म्हणत असतो, माझं खरं मी करतो कारण मी मुळात कधीच चुकीचा नसतो। त्यावर अंजली म्हणत असते, अरे तू चुकीचा नसतोस तुझ्या पर्स्पेक्टिव्हने, पण समोरचा काय विचार करतोय, त्याची काय इच्छा आहे, त्याचं काय पर्स्पेक्टिव्ह आहे हे पण बघितलं पाहिजे ना। प्रत्येक वेळेस मला वाटतं तेच बरोबर असं नसतं, कधी आपल्याला वाटतं ते सुद्धा चुकीचं असू शकतं। त्यावर आता तो म्हणत असतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, मी नेहमी चुकीचं बोलतो। त्यावर अंजली म्हणत असते, अरे मी सांगते काय, तू बोलतोयस काय, मी नेहमीच नाही म्हणत आहे, मी कधीतरी म्हणते, कधीतरी चुकू शकतोस ना तू। आता फॉर एन एक्झाम्पल, तू एखादं डील फायनल करत असशील, त्यावेळेस तुझं ओपिनियन काहीतरी वेगळं असत असेल, आकाशचं ओपिनियन मे बी वेगळं होत असेल, लावण्य तुमच्या इथे मोठ्या पोस्टवरती कामाला होती, तिचं ओपिनियन वेगळं मॅटर करत होत असेल ना, असं तिघांचं मॅटर ओपिनियन वेगळं, मग तेव्हा तिघंजणं मिळून डिसिजन घेत असाल ना। त्यावर अर्णव म्हणतो, त्याचा इथे काय संबंध। अंजली म्हणते, संबंध आहे, म्हणजे तिथे कसं सर्वांचं मत वेगवेगळं होतं, मग तरीही सर्व एकत्र येऊन निर्णय घेतात। मग घरात सुद्धा तसंच असतं, नवरा बायकोचं मत जरी वेगळं होत असेल ना तरी त्यांनी ते मत एकत्र करून डिसिजन द्यायचा असतो, पण तुम्ही एकीचं तर खूप लांब राहिलं, तुमच्यामध्ये नुसती भांडणच होत असतात। अर्णव म्हणतो, ही गोष्ट तू पहिली ईश्वरीला समजावून सांग, आणि तिकडनं निघून जातो। अंजली म्हणत असते की यांना समजावून बोलून तर काही उपयोग होणार नाही, आता जे फोटो बघितलेत तसं घरामध्ये घडवून आणावं लागेल। आणि मग ती आता मामी, आकाश, मामा आणि आजी ह्या चौघांनाही विचारत असते की ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नानंतरचे जे काही बाकीचे रीतिरिवाज आहेत ते सगळे आपण केलेच नाही,
म्हणजे लग्न करून तिला आपण घरात तर आणलं, पण घरात आल्यानंतर नवीन सुनेचं कौतुक करण्यासाठी काही खेळ खेळले जातात, काही गोष्टी करायच्या असतात, त्यासुद्धा आपण केल्या पाहिजे ना. म्हणजे कुठेतरी जाऊन या सर्वाला अर्थ येईल. त्याबरोबर आता घरातले सर्व एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागतात. तर लगेचच अंजली म्हणत असते की नाही, म्हणजे मला मान्य आहे, जे झालं ते चांगलं नाही झालेलं. चिंटूने लग्न खूप विचित्र पद्धतीने केलं आहे, पण आता आपण रीतसर त्यांचं व्यवस्थित लग्न लावून दिलं आहे आपल्या पद्धतीने. मग आता लग्न झालं आहे ना आपल्यासमोर, म्हणून म्हणते की आता जर लग्न झालं आहे तर मग आपण त्यांना बाकीच्या ज्या रीतिरिवाजाप्रमाणे गोष्टी आहेत त्या सगळ्यासुद्धा करायला लावूया. म्हणजे देवदर्शन पण त्याच्यामध्ये आलं आणि लग्नानंतर जे काही वेगळे खेळ वगैरे करतात ते सुद्धा सर्व करून घेऊ त्यांच्याकडनं. म्हणजे कसं, ईश्वरीलासुद्धा तिचं लग्न आता आपल्या चिंटूबरोबर झालं आहे हे स्वीकारायला जरा मदत होईल. तिची अवस्था आपण समजून घ्यायला हवी. त्याबरोबर अंजलीला लगेचच वल्लरी म्हणत असते, अंजली, प्रत्येक वेळेस तुझी तब्येत बरी नसते, तुला चक्कर येत असते, विकनेस असतो. नाही, गरोदर असताना या सर्व गोष्टी होतातच ग, मला मान्य आहे. पण बरोबर जेव्हापासून अर्णवचं लग्न झालं आहे तेव्हापासून बरा तुझा विकनेस आणि तुझा त्रास दूर गेला आहे ग. हे बघ अंजली, ह्या अशा गोष्टी अजिबातच काही करायच्या नाही आहेत. आता अंजलीला बरं का वाटतं आहे? कारण घरी राकेश येत नाही आहे आणि राकेश तिला दुधातून जे औषध देतो ते देत नाही आहे. पण वल्लरीला वाटतं आहे की ईश्वरी घरामध्ये आल्यामुळे अंजलीला एवढा हुरूप आला आहे. तर आता वल्लरी म्हणत असते, हे बघ, हे सर्व रीतिरिवाज, खेळ, या सर्व गोष्टी कधी करायच्या असतात? जेव्हा घरात येणारी सून सर्वांच्या आवडीची असेल, घरात येणारी सून सगळ्यांना हवीशी असेल. या मुलीचं तोंडही बघण्याची इच्छा नाही आहे कोणाला. त्याबरोबर मग मामा लगेचच म्हणायला लागतो, तुला लग्न करून आणताना सर्वांना खूप हौस होती. नाही, सात्विका ताईची तर अगदी खूप इच्छा होती. तिने तर तुला लग्नात घसघशीत आहेरसुद्धा दिला आणि आईने सुद्धा तुझं सगळं चांगलं केलं. मग तू काय दिवे लावलेस घरात आल्यानंतर? तू तर सगळ्यांच्या पसंतीने सगळ्यांना हवी होतीस म्हणून घरात आलीस ना. आणि ईश्वरी, ती जरी सध्या कोणाला नको असेल तरीसुद्धा ती या घरात येण्या अगोदर तिचे आपल्या घराबरोबरचे संबंध बरे होते. नाही, उत्तम होते म्हटलं तरी काही हरकत नाही. आईची केअरटेकर म्हणून सुद्धा तिने आपल्याकडे काम केलं आहे, विसरलीस का तू? हे बघ, तुला काय वाटतं याच्याशी काहीच फरक पडत नाही. कारण तुला जे वाटतं ना ते मुळात नेहमी चुकीचं असतं आणि ज्या गोष्टी चुकीच्या असतात त्या गोष्टी ग्राह्य धरूच नये माणसाने, असं मला, अंजलीला आणि आकाशला सुद्धा वाटतं. आकाश म्हणतो, डॅडाव. त्याबरोबर लगेचच आता मामा म्हणत असतो, अरे गप रे तू, प्रत्येक वेळेस आई आहे म्हणून सोडून द्यायचं, आई आहे म्हणून सोडून द्यायचं, ही गोष्टच मुळात तुमची चुकते. अंजली आणि अर्णव ऐकून घेतात कारण सात्विका ताईनंतर तिने त्यांना आसरा दिला हे तिने त्यांच्या मनावरती बिंबवलं आहे आणि तू आई आहे म्हणून काही बोलत नाही आणि त्यातूनही तुझा वीक पॉईंट अर्णव दादा काही बोलत नाही, मग मी कशाला बोलू आईला असा. पण मग ह्या गोष्टीचा ती फायदा घेते. आता मी आत्तापर्यंत गप्प बसलो, पण आता नाही, आता बास. आता माझ्या भाच्याच्या संसाराचा प्रश्न आहे. आतापर्यंत तिने फक्त लहानपण खराब केलं आहे त्यांचं, पण आता बाकी जर त्याच्या लग्नाच्या वेळेस जर तू माती खाल्लीस ना वल्लरी, तर मी सोडणार नाही तुला. वल्लरी मामी काय गोंधळ घालायचं आहे तो बोला, घाला, नेहमीसारखं बोलते आणि निघून जाते. त्यावर मामा आता आकाशला कॉन्ट्रॅक्टच देऊन टाकतो सगळ्या डेकोरेशनचं. त्याला सांगतो की जी काही खेळ वगैरे खेळायचे आहेत त्याची सगळी तयारी कर. अंजली म्हणते, मी आहे ना, मी करते. त्यावर आकाश सांगतो की नाही, नको, तू नको करू सगळं, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करतो. तसंही दादाला पिडण्यासाठी मला सुद्धा कारण मिळायला हवं. आणि मग आता आकाश हा तयारी कसली करतो, सर्व नोकरांना फक्त हाताखाली घेतो आणि नोकरांना काय काय करायचं आहे ते सर्व व्यवस्थित सांगतो. नोकरांना सांगतो की हळदीचं कुंकवाचं पाणी करा, त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाका, तसंच परत दुधाचं वेगळं पाणी करा, त्यामध्ये पाकळ्या टाका, त्याच्यामध्ये काय दागिने टाकायचे आहेत ते आणून ठेवतो. परत अंजलीने सांगितल्याप्रमाणे मोठे मोठे 7 मडके आणून ठेवतो, त्याच्यावरती ते एकावर एक ठेवून त्याच्यात काय जे वस्तू का टाकायचे असतात ते सर्व आणून ठेवतो. त्यानंतर तोंडाने एकमेकाच्या खाण्यासाठी ज्या काही वस्तू का लागणार असतात ते सगळं आता आकाशने आणून ठेवलेलं असतं. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे अर्णवला घरात कसं थांबवायचं. कारण या सर्व गोष्टींमध्ये तो इंटरेस्टच घेणार नाही, कारण ईश्वरीला इंटरेस्टच नाही आहे. मग परत दोघांमध्ये भांडण होईल. त्यापेक्षा अर्णव बोलेल की मी आपला ऑफिसला जातो, ऑफिसमध्ये बसून काम केलं तर कमीत कमी त्याचा काहीतरी इनपुट आउटपुट तरी मिळेल. जर इथे बसून या सर्व गोष्टी करत राहिलो तर त्याचं काहीच आउटपुट मिळणार नाही आहे. त्यामुळे आता आकाश हा अंजलीकडे येतो आणि अंजलीला म्हणत असतो, ताई, बाकीची 20% तयारी तर झालेली आहे, अरेंजमेंट झाली आहे, पण अजूनही बाकीची 80% बाकी आहे. त्यावर अंजली म्हणते, अरे
तू एवढा वेळ करत का होतास मग आकाश? त्यावर आकाश म्हणतो, अगं तयारी होऊन उपयोग आहे का? त्यावर अंजली विचारते, म्हणजे? त्यावर आकाश सांगतो, अगं जोपर्यंत दादा हो म्हणत नाही तोपर्यंत काय करणार? त्यावर अंजली म्हणते, का? त्यावर लगेचच आकाश म्हणतो, आजपर्यंत माझ्या भावाचं अप्रुव्हल घेतल्याशिवाय मी ऑफिसमधले काही एकाचे 2 काड्या केलेल्या नाही आहेत, तर घरामध्ये मी काय डिसिजन घेणार आहे गं? त्यावर लगेचच आता ती म्हणायला लागते की हे बघ, तुझ्या दादाची पण मी ताई आहे, त्यामुळे त्याला माझं ऐकावंच लागेल. तू एक काम कर, तू ईश्वरीच्या घरी फोन कर आणि त्यांच्यापैकी कोणी येत असेल तर विचार, तेवढंच तिला बरं वाटेल, म्हणजे ती सुद्धा तयार होईल. त्यावर आकाश लगेचच नम्रताला कॉल करतो आणि नम्रताला सांगतो की आज घरी असं फंक्शन आहे, तर तू येशील का? त्यावर नम्रता म्हणते, नाही, म्हणजे आमच्या घरून कोणी येण्याची गरज नाही आहे, यासाठी मुलीच्या घरचे कधीच नसतात. त्यावर आता आकाश म्हणतो, असं आहे का? नाही, ठीक आहे. नाही म्हणजे अंजली ताई म्हणत होती ना, म्हणून मी बोलत होतो. बट म्हणजे आली असतीस तू तर चाललं असतं, म्हणजे ईश्वरीची आणि तुझी भेट झाली असती, ईश्वरीला बरं वाटलं असतं, म्हणून मी फक्त म्हणत होतो. त्याबरोबर मग आता ती म्हणते, ठीक आहे, मी येईन. तर आता इथे अर्णव हा ऑफिसला निघून आलेला असतो. आता अंजलीताईने मुद्दामून त्याला ऑफिसला निघून येऊ दिलेलं असतं आणि त्यानंतर ती त्याला कॉल करून सांगते, अर्णव, अरे मला खरंच बरं वाटत नाही आहे रे, काय होतं आहे कळत नाही आहे, तू घरी ये पहिला. त्यावर अर्णव म्हणत असतो, ताई नक्की काय होतं आहे? आणि अगं मामा असेल ना घरी, आकाश आहे ना घरी? त्यावरती म्हणते, नाही रे, मला काही सुचत नाही आहे, मला बाहेर खोलीच्या माझ्या जातच येत नाही आहे, आणि मामा आकाश ते पण घरी नाही आहेत, ते कुठे गेलेत मला खरंच माहीत नाही आहे. मे बी आकाशसुद्धा ऑफिसला यायला निघून गेला आहे आणि आता मला खरंच सुचत नाही आहे रे. त्यावर आता अर्णव म्हणत असतो, मामी, ईश्वरी. त्याबरोबर आता ती सांगत असते, अरे ईश्वरीचं पण मला माहीत नाही आहे, तू लवकर घरी ये, अरे लवकर ये, बायका आहेत घरात, बायकांना काय माहिती, त्या कुठे घेऊन जातील मला, तू ये लवकर. माझं हॉस्पिटल फक्त तुला आणि मामाला माहिती आहे ना, गेल्या वेळेस तू, मामा आणि आकाश मला दवाखान्यात घेऊन गेला होतात ना. आता अर्णव हा विचारच करत नाही की जरी तिला बरं वाटत नसलं तरी डॉक्टरांना तर घरी बोलवता येऊ शकतं किंवा तो पत्ता देऊ शकतो ईश्वरीला. तो पाठचा पुढचा विचार न करता, हो मी येतो आहे एवढं बोलून ताबडतोब घरी यायला निघतो आणि अगदी 15-20 मिनटात तो घरी आलेला असतो. आता घरात आल्या आल्या तो समोर बघतो, ते एवढं मोठं पाण्याचं भांडं ठेवलं आहे, त्यामध्ये कुंकवाच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, दुसऱ्या बाजूला दुधाचं पाणी आहे, त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आहेत. म्हणजे हे सगळं असं अचानक, म्हणजे कसली तयारी आहे हा प्रश्न पडतो त्याला. त्यावर आकाश म्हणत असतो, कशी वाटली तयारी दादा? त्याबरोबर अर्णव विचारतो, ताई कुठे? त्यावर लगेचच अंजली येते आणि सांगते, इथे आहे मी. त्यावर आता लगेच त्या ठिकाणी आकाश ईश्वरीला सुद्धा बोलवतो आणि मग आता त्या दोघांना सांगत असतो की हे खेळ आता तुम्हाला खेळायचे आहेत. त्यावर ईश्वरी म्हणत असते, आकाश सर, अंजली ताई, अहो कशासाठी करता हे सर्व? ह्या सर्व गोष्टी तेव्हा करायच्या असतात जेव्हा पसंती संपूर्ण कुटुंबाची असते. इथे माझीच पसंती नाही आहे तर कुटुंबाच्या पसंतीचा कुठून प्रश्न येतो आहे? त्याबरोबर आता इशूने असं म्हटल्यावर मग मात्र आता आकाश हा अर्णवकडे बघत असतो, तर अर्णव त्याच्याकडे रागाने बघतो आणि त्याला विचारतो आता. त्याबरोबर मग मात्र आकाश कान पकडतो आणि सॉरी म्हणत असतो. त्याबरोबर अंजली ही म्हणत असते, ईश्वरी. त्यावर लगेचच आता नम्रता त्या ठिकाणी आलेली असते आणि नम्रता दरवाजातूनच इशूला हाक मारते आणि म्हणते, तुझं बोलणं ऐकलं मी. हे बघ इशू, इच्छा कोणाची आहे कोणाची नाही आहे याच्याशी घेणं देणं पडत नाही. आता जे झालं आहे ते जर स्वीकारायचं ठरवलं आहे तर ते सर्व बाजूंनी स्वीकारलं गेलं पाहिजे ना. इशू म्हणते, ताई पण. त्यावर लगेचच आता तिला तिची बहीण सांगत असते की हे बघ ईश्वरी, ज्या गोष्टी स्वीकारायच्या आहेत ना त्या पूर्ण स्वीकारायच्या, तसंही आणि असंही. आता तू इथे राहणार आहेसच, मग जर इथे राहणार आहेस तर कमीत कमी ज्या सर्व गोष्टी करायच्या आहेत, ज्या सर्व रीतीभाती पाळायच्या आहेत त्या सर्व कर, त्या सर्व पाळ, म्हणजे तुला तुझं कर्तव्य पूर्ण केल्याचं फिलिंग तरी राहील. आणि तसंही कुठलंच एवढं रॉकेट सायन्स तुला करायचं आहे, फक्त खेळच तर खेळायचे आहेत, खेळून तरी बघ. त्यावर आता इशूला हे खेळ वगैरे खेळण्यात अजिबातच इंटरेस्ट नसतो. पण मग अंजलीसुद्धा तिला म्हणते, अगं घरातलं वातावरण बदलेल, सगळ्यांचा मूड फ्रेश होईल, म्हणून खेळ. मग इशू म्हणते, ठीक आहे. त्यावर आता अर्णवला अंजली म्हणते, चल तू पण बस. अर्णव म्हणतो, तिला विचारलं ना सगळ्यांनी आणि माझं? त्यावर अंजली म्हणते, लग्न करताना आम्हाला कुणाला विचारलेलंस? त्यावर अर्णव नाही म्हणतो. तर अंजली म्हणते, मग आता आम्ही सुद्धा तुला विचारण्याचा प्रश्न येत नाही, तू बस रे. आता जबरदस्ती धरून बांधून अर्णवला बसवलं जातं, ईश्वरीला बसवलं जातं, खेळाची सुरुवात होते. आता लगेचच नम्रता सांगत असते, आता ह्या कुंकवाच्या पाण्यातून ज्याच्या हातात अंगठी येईल
त्याचं राज्य राहणार संसारावरती. आता ठरवा कोणी अंगठी काढायची, ते कोणाला सापडेल त्याचं राज्य. त्यावर लगेचच आकाश सांगत असतो, माझा दादा नेहमीच सगळीकडे जिंकत आलाय आणि आजही माझाच दादा जिंकणार. दादा कीप इट अप, आपल्याला जिंकून दाखवायचंच आहे. जर बिझनेसमध्ये आपण A1 आहे तर ह्या सर्व गोष्टीत तर आपल्याला कोणी हरवूच शकत नाही. या सर्व गोष्टी तर काहीच नाही आहेत आपल्यासाठी. त्याबरोबर लगेचच आता नम्रता त्याला म्हणत असते, आकाश सर, ऑफिस, काम, ह्या सर्व गोष्टी आणि ह्या बाकीच्या गोष्टी यांची तुलना होत नसते. या सर्व गोष्टी आणि घर हे सर्व वेगळं वेगळं असतं ना. प्रत्येक गोष्टीत तुम्ही कंपॅरिझन कसं काय करता, चुकीचं आहे. त्याबरोबर आकाश म्हणत असतो, हे बघ, जिंकणार तर दादाच. त्याबरोबर आता त्या दोघांचं कोण जिंकणार याच्यावरती भांडण सुरू असतं. तर आता लगेचच अंजली म्हणत असते, तुम्ही दोघंजणं थांबा रे, तुमचंच कुठे मध्ये तुम्ही सुरू ठेवताय. खेळतायत ना, आता खेळून झालं की कळेल आपल्याला कोण जिंकेल कोण हरेल, बघू आपण ते. आता तुम्ही दोघंजणं थोडा वेळ शांत राहा. ईश्वरी, अर्णव, तुम्ही खेळायला सुरुवात करा. आणि मग आता अंजली स्वतःच्याच बोटातली एक अंगठी काढते आणि त्या पाण्यामध्ये टाकते. आता ईश्वरी आणि अर्णव खेळ खेळायला सुरुवात करतात खरे, पण आता इशू हिचा काही फार रस नसतो हे खेळण्या वगैरे. तर नम्रता आणि अंजली तिला चेअरअप करत असतात. अंजली सांगत असते की संसारावरती प्रभुत्व कायम बाईचंच असलं पाहिजे तरच संसार चांगला होतो. तर आता आकाशचं मत असतं की असं काही नसतं, पुरुषांचं पण चांगलं असतं. दादा जिंकायचं तर तुलाच आहे, काहीही कर पण जिंक दादा, जिंक. आता अर्णव ह्याच्या हाताला ती अंगठी लागते, पण तो विचार करतो की जाऊ दे, हिच्याच हाती लागू दे, कमीत कमी त्याच्यामुळे तरी हिचा मूड बदलला तर बदलेल. मग आता अर्णव मुद्दामून ती अंगठी सोडून देतो. ईश्वरी अंगठी पाण्यातून बाहेर काढते. त्याबरोबर नम्रता आणि अंजलीला खूप आनंद होतो. नम्रता म्हणते, आकाश सर, आता कशातच हरत नाही ना तुमचे दादा, हारले की आता आमच्या इशूसमोर. त्याबरोबर आता आकाश सांगत असतो, असं काही नसतं, पहिला डाव भूताचा, पहिला डाव कायम भूताला सोडून द्यायचा. त्याबरोबर आता लगेचच नम्रता म्हणत असते, हे लहानपणी असायचं, कुठलाही खेळ खेळताना, लग्नानंतरचे खेळ खेळताना पहिला डाव भूताला देत नाही. त्याबरोबर आता लगेच आकाश म्हणतो, कुठलाही खेळ खेळताना देतात. आता अंजली म्हणते, परत नका रे भांडू, गप्प बसा, असं काही नसतं आकाश, भूताला वगैरे. बरोबर, ईश्वरी जिंकली, अर्णव हरला. आता ईश्वरीचं राज्य कायम संसारावरती आणि घरावरती राहणार. त्याबरोबर लगेचच आकाश म्हणत असतो, ठीक आहे ठीक आहे, तसंही दादाने कधी घरात एवढं फारसं लक्ष दिलं आहे, दादाचं राज्य ऑफिसवरती राहील एवढंच दादाला पाहिजे असतं काय. त्याबरोबर अर्णव पुढचा खेळ काय आहे असं विचारतो. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, हो बाबा, किती तुला घाई, चल आता पुढे तुझ्यासाठी काही नाही आहे. ईश्वरी, ही जी 7 मडकी आहेत ना, ह्यातल्या शेवटच्या मडक्यामध्ये सोन्याचा दागिना मी टाकला आहे. आता वरती ही सगळी मडकी ठेवणार, तू ही सगळी मडकी काढायची आणि यामध्ये मधल्या मडक्यांमध्ये आणखीन काही वेगळे दागिने आहेत. तू जे दागिने काढशील ते दागिने तुला, पण एक कंडिशन आहे, मटक्याचा आवाज होता कामा नये. मटकं जमिनीवर ठेवताना सुद्धा, दागिना बाहेर काढताना सुद्धा, हातातली बांगडी सुद्धा वाजता कामा नये. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणते, हे असं. त्यावर ती सांगते, हो, हा असा नियम आहे ह्या खेळाचा, जर असा खेळ खेळला तर संसारात भांडणं होत नाही असं म्हणतात. आता ईश्वरी अर्णवकडे बघते, अर्णव ईश्वरीकडे बघतो, कारण यांच्या संसारात तर फक्त भांडणच आहे, भांडणाशिवाय दुसरं काहीच नाही ना. त्याबरोबर आता लगेचच अंजली म्हणते, एकमेकाकडे नका बघू, तुला खेळायचं आहे, खेळ. त्याबरोबर ईश्वरी आता अलगद सगळ्या भांड्यांमधनं दागिने काढते. आता त्याच्यामध्ये बांगड्या असतात, बोरमाळ असते, नथ असते, पायातल्या जोडव्या आणि पट्ट्या, अशा 5 मडक्यांमध्ये अंजलीने सामान ठेवलेलं असतं आणि ईश्वरीला ते मिळतं सुद्धा. आता वल्लरी मामी हे सर्व काही लांबूनच बघत असते आणि म्हणत असते, बापरे, किती तो उत्साह आणि किती तो आनंद संचारलाय, पण फार काळ काही मी हे सगळं टिकू देणार नाही. आणि मडक्यातनं दागिने काढले म्हणजे घरात भांडण होत नाही असं काहीही नसतं. नाही, जर सतत ह्या दोघांमध्ये भांडणं होत राहिली ना आणि ईश्वरी पुढच्या 15 दिवसात ते 1 महिन्यात माहेरी निघून गेली ना, तर मी सुद्धा वल्लरी नाव नाही सांगणार. काहीही झालं तरी या मुलीला मी या घरात नांदून कधीच नाही देणार, कारण जर ही मुलगी या घरात नांदली तर पहिलं तर माझ्या मुलाला बिझनेस मिळणार नाही, आणि बिझनेस जरी नाही मिळाला तरीसुद्धा एक वेळ चालेल, पण माझं एवढ्या वर्षांपासून जे गुपित म्हणून राहिलेलं आहे ते सर्वांच्या समोर येईल. आणि इतके वर्ष चांगली मामी ही जी मी इमेज क्रिएट केली आहे ती इमेज पूर्णपणे खराब होईल. आणि काहीही झालं तरी मला अर्णव आणि अंजलीच्या नजरेत माझी जी काही इमेज आहे ती कमी होऊ द्यायची नाही आहे. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं, अगदी काहीही, तरीसुद्धा माझी तयारी आहे. मी अजिबातच पाठचा पुढचा विचार करूच शकत नाही, कारण मला आकाशला बिझनेसही मिळवून द्यायचा आहे
आणि माझं 25 वर्षांपूर्वीचं गुपित कोणासमोर येऊही द्यायचं नाही आहे. आणि जर ईश्वरी या घरामध्ये राहिली तर कधी ना कधीतरी तिची आई सुषमा ह्या घरामध्ये येणारच. आणि माझी आणि तिची भेट पडली तर ती मला ताबडतोब ओळखणार, कारण तिच्या भूतकाळात माझ्या वागणुकीचं एक असं सुवर्ण पान लिहून ठेवलं आहे मी, की ते पान ती कितीही इच्छा असली तरी पुसूच शकत नाही. त्यामुळे मी तिच्या लक्षात कायम राहणारच आणि म्हणून ती मुलगी ह्या घरात मला नको आहे. तर इकडे आता ईश्वरीने दागिने काढल्याच्या नंतर पुढचा खेळ खेळण्याची वेळ आलेली असते. आकाश म्हणत असतो, आत्ता आमचा दादा जिंकणार, दादाशिवाय ईश्वरी जिंकू शकत नाही, दादा आता तरी जिंक बाबा. त्यावर अर्णव म्हणत असतो, तुझ्या वेळी बघतो. आकाश म्हणतो, काही बोललास? त्यावर अर्णव सांगतो, नाही खेळूया. त्याबरोबर आता अंजलीला ते विचारतात, पुढचा खेळ काय आहे? त्यावर आकाश म्हणतो, नाही नाही नाही, पुढचा खेळ मी सांगतोय, पुढचा खेळ ताई नाही सांगणार. मग आता तो त्यांच्यासमोर जिलेबी, पेढा, मोठीच्या मोठी डेअरी मिल्कची कॅडबरी आणि त्याचबरोबर आता एक लवंग ठेवतो आणि सांगतो, आता एक एक करून तुम्हाला हे सर्व पदार्थ खायचे आहेत. त्यावर आता अर्णव म्हणतो, याच्यात काय टास्क आहे? अर्णव आता लगेचच त्यातली कॅडबरी घेतो खायला. त्याबरोबर आकाश म्हणतो, दादा ट्विस्ट इथेच आहे ना, आता तू तोंडात पकड, तू हातात घेतलंयस म्हणून, आणि ईश्वरी वहिनी तो अलगद चाव. त्याबरोबर आता हे सर्व आजीलासुद्धा आवडत नसतं. आजी म्हणत असते, काय चालला ह्या फालतूपणा, पुरे झालं हे सर्व. आता हे सर्व करायला नवरी आवडीची असावी लागते, कौतुक वाटावं लागतं सुनेचं. बास, आता उगाचच्या उगाच हा फालतू टाईमपास करू नका, जा आपापली कामं करा. अंजली तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे की या सर्व फालतू गोष्टी. त्यावर मग आता आकाश आजीला म्हणतो, आजी खेळू देत ना गं, काय फरक पडतोय तुला? मग मात्र आता आजी, तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे तो घाला, पण अंजली जर तुझी जास्त दगदग झाली आणि तुला नंतर काही त्रास झाला तर गाठ याद राख माझ्याशी आहे. एवढं बोलून आजी तिकडनं निघून जाते. त्याबरोबर आता लगेचच आजी गेल्याबरोबर आकाश म्हणतो, अरे तुम्ही दोघं का थांबलात, तुम्ही सुरू करा. मग आता पहिलं डेअरी मिल्कचं चॉकलेट अर्णव तोंडात पकडतो, ईश्वरी खाते. नंतर पेढासुद्धा आता ईश्वरी तोंडात पकडते, अर्णव खातो. आणि मग आता जिलेबी अर्णव तोंडात पकडतो आणि ईश्वरी खाते. त्याबरोबर लगेच आकाश म्हणत असतो, चला ताई हे असं केल्याने काय गं होतं? त्यावर अंजली त्यांना सांगत असते, म्हणजे बघा आता मी बाबा माझ्या लग्नाच्या वेळेचं सांगते. मी आणि राजेश आमचं जेव्हा लग्न झालं होतं ना, त्यावेळेस आम्हाला हे सर्व खेळ खेळायला मामीने लावले होते आणि आम्ही जेव्हा हे खेळ खेळलो त्यावेळेस ती असं म्हणत होती की हे सगळे खेळ खेळल्याने संसारात गोडी टिकून राहते म्हणून. आमच्या बाबा राहिली संसाराची गोडी कायम टिकून. आता बघू तुमच्या संसाराला गोडी तरी येते का? आता अर्णवने आमच्या संसाराला गोडी राहिली हे जेव्हा अंजलीचं वाक्य ऐकलेलं असतं त्यावेळेस तो मनातल्या मनात म्हणत असतो, ताई तुझ्या संसाराला कधी अर्थच नव्हता तर गोडी येण्याचा प्रश्नच कुठून उद्भवतो. आता अर्णव त्याच्याच विचारात हरवून जातो. त्यावर अंजली त्याला म्हणत असते, काय रे बाबा कुठे हरवलास? त्याबरोबर अर्णव म्हणतो, नाही काही नाही, झालंय ना हे सगळं, उठू आता मी इथून. त्यावर अंजली म्हणते, हो बाबा झालंय उठ. त्यावर अर्णव आता तिकडनं उठतो आणि मी जरा आलो, मला हात वगैरे धुवायचे आहेत असं म्हणत तिकडनं निघून जातो. आता मात्र त्याच्या मनात अंजलीचेच विचार सुरू असतात की माझी ताई किती आनंदात आहे, पण जेव्हा तिला खरं कळेल की आपला मेवना किती नालायक आहे, आपण किती विचित्र माणसाबरोबर लग्न केलं आहे, त्यावेळेस तिला काय वाटेल. त्याबरोबर आता आकाशसुद्धा खूप जास्त खुश असतो कारण नम्रता घरी आलेली असते. पण आता नम्रताची जाण्याची वेळ झालेली असते. आकाश तिला म्हणत असतो की आज तू राहिलीस तरी काहीच फरक पडत नाही, राहू शकतेस तू इथे. नाही म्हणजे आता तुझ्या बहिणीचं सासर आहे ना हे, त्यामुळे आमच्या घराशी आता तुमचं रिलेशन आहे की, मग एकटीने जाण्यापेक्षा थांब आजचे दिवस, उद्या हवं तर तुला सोडायला येतो मी आणि पाहिजे तर आपण ईश्वरी वहिनीलासुद्धा बरोबर घेऊन जाऊ, म्हणजे तुमची तिकडे सगळ्यांशी भेटसुद्धा होईल, म्हणजे ईश्वरी वहिनीची सगळ्यांशी भेट होईल आणि नंतर मग मी तिला घेऊन मागे येईन. त्याबरोबर लगेचच ती विचारते, का तुम्हाला ऑफिसला जायचं नाही आहे का सकाळी? त्याबरोबर आकाश म्हणत असतो, ऑफिस तसं आमचं स्वतःच आहे ना, त्यामुळे माझा दादा मला सुट्टी देऊ शकतो. त्यावर नम्रता म्हणत असते, नाही ऑफिस जरी तुमचं असलं ना तरी इशूचं क्लाउड किचन सध्या मी सांभाळते, त्यामुळे मला असं तुमच्या घरी राहून चालणार नाही. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, बहिणीच्या सासरी राहायला तसं कारण असावं लागेल. आता कारण नाही आहे माझ्याकडे. तुम्ही ज्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं तो कार्यक्रम अगदी व्यवस्थित आणि लवकर पार पडलेलं आहे, सगळं कसं उत्तम झालं. आता आई घरी वाट बघत असेल, बाबासुद्धा घरी वाट बघत असतील, त्यामुळे मी जातो. त्याबरोबर आता लगेचच अर्णव म्हणत असतो, तू ड्रायव्हरला घेऊन जा नम्रता, मी ड्रायव्हर पाठवतो तुझ्याबरोबर. त्यावर नम्रता म्हणत असते, नाही नको, मी खरंच रिक्षाने जाईल. त्याबरोबर ईश्वरीसुद्धा म्हणते, नाही नको ताई, रिक्षाने वगैरे नको जाऊस,
इकडची बाजू चांगली नाही आहे. त्याबरोबर मग आता अर्णव हा म्हणतो नाही नको तू ड्रायव्हर घेऊन जा. तर आकाश म्हणतो ड्रायव्हर कशाला, मी आहे ना, मी सोडून येतो. आणि मग आकाश स्वतः नम्रताला घरपोच सोडून सुद्धा येतो. ईश्वरी खेळ तर खेळलेली असते, पण तिला मात्र या सर्व खेळांमुळे काही फायदा होईल का असा जरा प्रश्नच पडलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.